बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव इथे पोलीस तक्रार केल्यानं एका महिलेला सरपंचांसह 10 जणांनी लाकडी काठी आणि रबरी पाईपनं जबर मारहाण केली। या प्रकरणी सरपंचांसह 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय। याची दखल महिला आयोगानं सुद्धा घेतली आहे। महिला आयोगाकडून सखोल चौकशीचे आदेश दिले गेले आहेत। बीडमधील महिला मारहाण प्रकरणात दोनही बाजूच्या बाबी समजून घेतल्या जाव्यात असं वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केलंय। तर महिलांवरती अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात असंही त्यांनी सूचित केलंय। बीडमधल्या मारहाणीच्या घटना थांबवण्यासाठी माजी सैनिक ब्रिगेडियर नेमला पाहिजे असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय। तर सैन्य दलातील अधिकारीच बीडला तालावरती आणू शकतात असंही ते म्हणतात। नाशिकमधल्या उत्तरनगर परिसरात एका आयकर अधिकाऱ्यानं आत्महत्या केली। हरेकृष्ण पांडे असे अधिकाऱ्याचं नाव होतं। साखरपुड्यातच त्यांची वधू होणाऱ्या मुलीनं तिच्या प्रियकराला मिठी मारली, त्यामुळे प्रेम प्रकरण उघडकीस आलं। मात्र यानंतर आपल्याशीच लग्न करण्यासाठी संबंधित मुलगी सातत्यानं धमक्या द्यायची। तणावात येऊन हरेकृष्ण पांडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे।